साहेब शाळांमध्ये संगणक पुरवायचे त्याचं हे टेंडर. अच्छा, अंजली आणला होता मागच्या वर्षी. हे एका वर्षात एवढं महाग झालं? साहेब टेंडर पास करायचं की नाही ते आपण ठरवायचं. बाकीच्या कंपन्यांकडून पण कोटेशन मागितलंय. जे स्वस्त असेल ते पास करू. जोंधळे, स्वस्ताचा प्रश्न नाही, क्वालिटी पण बघायला पाहिजे का नको? हो साहेब. तुम्ही जरा जातीने लक्ष घाला. म्हणजे हाक मारली आम्हासनी. काय झालं? काही काम होतं काय? नाहीतर चहा आणतो तुमच्यासाठी. अंजलीने दिलाय आम्हाला. मग हो, अंजलीची परीक्षा आहे, तिला जरा अभ्यास करू द्या की. तुम्ही जरा गोदाकांना कामात हातभार लावा. अहो म्हणजे समधी काम करतोय बघा आम्ही. नाही त्याचं काय आहे, गोदाक्कांचं वय झालंय ना बा आता, मग त्यासनी काम झेपत नाहीत. समध्या कामांचा लोड मग आमच्यावरच पडतोय बघा. म्हणजे अंजली बसूनच असते वय? नाही तसं नव्हतं म्हणायचं आम्हासनी. आम्ही बी घरातली कामं करतोय असं म्हणायचंय. कुठं वरती खोलीत बसून? नाही. जावा स्वयंपाकघरात काम करा. अंजलीची परीक्षा आहे, तिला अजिबात काम करू देऊ नका. जावा आज जाऊन काम करा. म्हणजे ते नव आमची बी परीक्षा होती, पण त्याचं तर कुणाला काही पडलेलंच नाही. अभ्यास तर आम्हाला बी करायचा आहे, मग आम्ही कसं काय काम करणार बरं? तुमची कसली परीक्षा? अहो म्हणजे फॉरेनच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय आम्ही, त्याच्या एंट्रन्सचा अभ्यास आहे बघा. अहो इथं 80% मार्क मिळालेल्यांना स्थानिक कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाना आणि तुम्हाला डायरेक्ट फॉरेन? अहो आमचं ऍडमिशन झालंय म्हणजे लई मोठं कॉलेज आहे बघा. म्हणजे कोल्हापूर पेक्षा लई मोठं भारी कॉलेज आहे, एकदम खानदानी. बघू बरं तुमचं कसला अभ्यासन कॉलेज येते बघू. म्हणजे विश्वास बसणं झालंय. थांबा आलो. असली कसली हो तुमची बातची? पहिल्यापासूनच अशा आहेत. बर साहेब, हे डिजिटल स्क्रीनचं कोटेशन. सॉरी हे बघा. हे 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 बघा, एवढा अभ्यास असतोय बघा आम्हासनी. यो तुमचा अभ्यास? म्हणजे या कोर्सचा अभ्यास असाच असतोय. हे बघा म्हणजे यो एंट्रन्स एक्झामचा फॉर्म आहे, मागच्या आठवड्यात आलाय पॅरिस वरन. बघा काय हो मामा, हसायला काय झालं? अहो हसतील नाही तर काय करतील? तुम्ही तुमची अक्कल कुठल्या खात्यात जमा करता हो? जरा डोकं वापरत जा की. काय झालं? अहो या फॉर्मवर तुम्हाला पॅरिस सोडा, पारगावच्या वस्ती शाळेत ऍडमिशन मिळणार नाही. काम करायची नसतील तर कारण तरी नीट शोधा की. यो घ्या तुमचा अभ्यास आणि स्वयंपाकघरात जाऊन कामाला लागा. कुठून मिळाला तुम्हाला फॉर्म? आमच्या ह्यांनी दिलाय. सूरजनी? होय. तो तर चांगला सुधारला होता, या असं काय करायला लागलाय? येऊ दे, त्याच्याकडे मी बघतो. जावा आज जाऊन काम करा स्वयंपाकघरात. जाऊ जाऊ. अजून मास्तर ओरडते आता. काय भावांनो? हा जातो ना चल. या इकडे इकडे. काय आहे? अरे
मोठं झालं की तुम्ही. मग काय बार करावं होय? हा. बाकी तब्येत पाणी काय म्हणते? समजा बरं आहे ना व? बरं आहे. तुला काय मतलब? अरे तुम्ही भाऊ आहेत माझं, मतलब असणारच की. बरं ते समजा जाऊ द्या, मला एक तुमची मदत पाहिजे. बघितलं काय कसा मतलबी झालाय राणादा. तर काय मदत असल्यावरच दिसतोय आपण त्याला. मदत कसली मागतोय राणादा? आम्ही तर तुझ्या तंगड्याच मोडायचं म्हणतोय बघ. हा. अरे बाबा, मी काय घोडं मारले तुमचं? तू आमच्या वहिनींचं ऍडमिशन कशाला करून दिलास? आम्ही बसलोय महाजन सरांची गाणी ऐकत. तर काय वहिनी नाहीत म्हणल्यावर अभ्यासात मूड बी लागत नाही आमचा. होय त्या रेणूबाई उद्या त्यातल्या त्यात बऱ्या आणि त्यांचं बी लगीन लावलास होय. तू तर आमच्या पार जीवावरच उठलायस. आम्ही कशाला मदत करू तुला? अजिबात नाही. पाहिजे तर तंगड्या मोडून हातात देतो बघ. भाऊ म्हणल्यावर लयच भाऊ खायलाय तुम्ही. ए भाऊ खाणार की तुझा काय संबंध? आणि आजपासून तू तुझ्या वाटेला आणि आम्ही आमच्या वाटेला. चला रे चला चला. इकडे या. अरे अरे असं काय करताय मर्दांनो? भावाला मदत करा की जरा. काय हा तुम्हाला पाहिजे तर चिचा बोर काय पाहिजे ते देतो. हा चला चला अरे 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 चला. अजून काय पाहिजे काय? नाही ना व? चला आता मला मदत करा. ए आम्ही कुठं म्हणलं मदत करणार म्हणून? एवढं समजा घेऊन दिलं की आता. ए ते मोठा भाऊ आहेस म्हणून दिलंय. तसं नाही. चला मी तुम्हाला शाळेत सोडतो. लई दिवस झाला आपण गाडीवर चक्कर बी मारले. चला. हा चालते चल. हा पण आधी माझ्या मदतीचं काय? मदत बिदत काय नाही बघ. आम्ही जातो चालत. तेवढाच व्यायाम पण होतोय. ए तुलाच व्यायामाची गरज आहे. आम्ही जातो चालत. चला. ठीक आहे मग बसा शाळेमध्ये ते महाजन मास्तरांची गाणी ऐकत. अंजलीबाई परत कधी शाळेला येणार नाहीत मग. म्हणजे हे बघा, मला मदत म्हणजे अंजलीबाईची मदत आहे का नाही? आता अंजलीबाईंची परीक्षा आहे ना व, तर त्यासाठी निबंधाचा विषय पाहिजे. पण तो त्यासनी काय सूचना झालाय. मग त्यासनी मी म्हणलो की मी ओळखून देतो. आता जर त्यासनी निबंधाचा विषय मिळाला नाही तर त्या परीक्षेत नापास होणार. आणि परीक्षेत नापास झाल्या तर त्यासनी परत कॉलेजला जावं लागणार. अंजलीबाई शाळेमध्ये परत या वाटत असेल तर मला मस्तपैकी निबंधाचा विषय द्या. काय तर ऐक माझा आवडता शिक्षक. त्या स्वतः शिक्षक आहेत. हा मग माझा आवडता प्राणी. त्यांच्याकडे कुठला प्राणी आहे? साहेबराव नाही वय. देऊ का एक लावून? साहेबराव प्राणी आहे वय? आता दोस्त आहे माझा, भाऊ आहे त्यो. मग माझा आवडता ऋतू. त्यासनी समजे ऋतू आवडतात आणि ते असं भेदभाव काय करणार नाहीत. राणादा मग माझी आवडती व्यक्ती. आताच सांगितलं ना व, त्या भेदभाव काय करणार नाहीत आणि त्या समजाच समान मानतात. ए आमची कॅपॅसिटी संपली. तूच काय तर हुडकून काढ बाबा. परीक्षा झाल्या वहिनीसनी पाठवून दे की शाळेत. हा हा विचार कर. तुझ्या हुशारीवर लय गॅरंटी आहे बघा आम्हाला. पण मला काय सूचना झाले रे? सुचल जरा विचार तर कर. काय उठून द्यायचं? मी काय म्हणतो? अंजली अगं कशाला? साहेबांनी तुला असं काम करताना बघितलं तर ओरडतील मला. नाही, मी कामही करणार आणि अभ्यासही करणार, दोन्ही करणार. तू काय ऐकणार नाहीस बघ. पर तुला हे समजा कसं जमतंय ग? हा, काम आणि अभ्यास दोन्ही एकदम कसं काय जमते व? अहो एवढं काही अवघड नाहीये. हाताने काम करायचं आणि डोळ्याने अभ्यास करायचा. अव पर भाजी निवडताना डोळे लागतातच ना व. सांगा काय काय काम राहिल्यात?
जवळजवळ समधी झाल्यात. नाही पण आता मामांजींनी सांगितलंय म्हणल्यावर काम तर करावे लागणारच का नाही. मग ती भाजी निवडा. नाही आम्ही असल्या अर्धवट कामं नसतोय करत. बरं ठीक आहे, मग सांगते साहेबासनी तसं. अहो बहिणी साहेब, अहो देटेच कुठे घेतायसा? पानं बी खुडा की. ए आता तू आम्हाला ऑर्डरी देणार काय? जा तुझं काम कर, चल. मामांजी हे असलं तुमचं काम वय? अहो जमिनीत लावलं तर झाड येईल परत त्याच. काय काम करते? नाही म्हणजे ते तरी बरं आहे अंजली आहे म्हणून. नाही ते काय ते? तरी बरं आहे अंजली आहे म्हणून, नाही तर आम्हाला झाडच खावी लागली असती. अंजली सारखी हुशार सून मिळाली म्हणून हे घर आहे, नाही तर तुम्ही ना कामाचा पत्त्या ना कोर्सचा. आमच्या यांनी फसवलं म्हणून आता नवऱ्यावरच विश्वास ठेवला, हेच चुकलं खरं आमचं. अहो ईर्ष्येपायी करायला गेलात हे चुकलंय तुमचं. अहो असं फॉरेनला जाऊन शिकणं कुणाला बी जमत नसते. अजून काय काम आहे ती? नाही, सपली समधी. कधी सुधारणार आहेत कोणाच ठाऊक. साहेब हा ते कोरसचं काय म्हणला सावं? अहो, ताप नको म्हणून सूरजने असंच काहीतरी सांगितलं आणि फॉरेनला शिकायला मिळणार म्हणून या लागल्या उड्या मारायला. वाटलंच होतं मला. अहो अंजलीला जमतंय तसं ह्यासनी जमणार आहे वय. असं काही नाही गोदाक्का. आणि मी तुला अभ्यास कर म्हणून सांगितलं, तू इथं काम करत बसलीस वय. बाबा, या घराने मला इतकं दिलंय, मग मी एवढंच नाही करू शकत. कुटुंब आणि त्यातली माणसं ह्या अशा चांगुलपणावर उभे असतात. कुटुंब, माझं कुटुंब. हा चालेल. होय काय? नाही, ते मी माझ्या अभ्यासाचं बोलत होते. असं होय. हा. बर बर, चालेल तुझा अभ्यास. येतो आम्ही. राणा, अरे जमते का नाही तुझा विचार करून? नाही ना व, सांगा की काय करू? जगात आपलंस वाटेल आणि सगळ्यांकडं असेल असं काय काय असेल? सुचला राणाला, मला विषय सुचला. काय? लग्न. काय? लग्न झाल्यावर आपण जोडीदार आणतो, हा? म्हणून लग्न आपल्याला कायमचं आपलंस वाटतंय. अहो म्हणून तर जगात लग्न होतात. अहो तुम्हाला सांगतो, लग्न ह्यो विषय एकदम परफेक्ट आहे निबंधाला. अहो 100 पैकी 100 मार्क मिळणार, पाहिजे तर लिहून देतो. ए औद्या, इकडे 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 इकडे. काय? एक तर तुझं झालंय वय, त्याच्यात होईना झाले तुझं लगीन. अरे म्हणून तुला लग्न आपलंच वाटते रे. एका सगळ्यांनाच आपलंच वाटलं पाहिजे असं काय नसते. उगाच काहीतरी खोया डोसक्यावर. हे बघ, जिवंत उदाहरण. मगापासून चौथा पण आलाय, उचललाय का मी? वाटतंय का मला आपलंच?
उचल की मग. नाही राहणार हे बघ मला काय लगीन आपलंच वाटत नाही बघ. ते राहू दे दुसरा काय ते विषय शोधूया की, हा? मग तुम्हीच सांगा आपला वाटेल असं विषय सुचते का तुम्हाला? हे बघ मला सुचवायला काय नसते बघ ते चहाचा फायदा आणि तोट म्हणजे बघ राणा, जगात 2 टाईपची माणसं असतात. एक चहा न पिणारी तुझ्यासारखी आणि एक चहा पिणारी माझ्यासारखी. हम फायदा आणि तोटा दोनों भी बताएंगे. म्हणजे चहा पिणाऱ्याला बी विषय आपला वाटत आणि न पिणाऱ्याला बी आपला वाटत. आता जगात 2 टाईपची माणसं आहेत म्हटल्यानंतर हे विषय असणारच की सगळीकडे. काय कसा वाटला विषय? हे बरकत का चहा पिऊन पिऊन बॉडी सगळं बुद्धी पिसळली वाटते तुझी. अरे विषय कसा पाहिजे महत्वाचा. नेमकं महत्वाच्या टायमाला याचा जीव का जातोय कळत नाही. सूरज काहीतरी महत्वाचं काम असेल. उचल की तू. काय आलं? 5वा फोन आहे आमचा. फोन का उचलत नव्हता रा आमचा? अगं एका महत्वाच्या मीटिंग मध्ये कसा उचलणार? कसली मीटिंग? निबंधाची. निबंध? आता काय शाळेत बेळात ऍडमिशन घेतल्या का काय? हाय का शाळेतला निबंध नाही ग, ते कारखान्याचं निबंधक असं म्हणायचंय मला. अगं लेखा निबंधक नसते काय, त्याची मीटिंग चालू आहे इथं. तू फोन का केलास ते सांग बघू पटाक तिचे. इथं माझा निबंध तटलाय. म्हणजे माझे इथं मीटिंग तटल्या. आमच्या ऍडमिशनचं काय झालं? नाही आमचा समजा अभ्यास झालाय बघ. तुझा कोर्स होय ते तुझ्या कॉलेजचं फॉरेनचं ऍडमिशनचं झाले म्हणून सांगा. कालच पत्र आले, घरी आल्यावर सांगतो म्हणून सांगा. सांगा अगं ते बघ ते मीटिंग आणि कारखान्याच्या नादात कधी इसरायलाच व्हायला लागले आजकाल. कालच पत्र आलंय त्या फॉरेनच्या कॉलेजचं. घरी आलो की सांगतो की. हा आता लई काम आहेत मला इथं. जरा मीटिंग आहे. मी फोन करतो काय. ठेव आता. ठेव. नंदिता संकट खोटारडेपणा. येऊ दे घरी. अशी खरडपट्टी काढतो का नाही आयुष्यभर लक्षात ठेवली पाहिजे. हे बाबा कर की काहीतरी. अरे घरी गेलो तर नीट जगू बी द्यायची नाही बाई. सूरज तुला काय वाटतं का नाही? स्वतःच्या बायकोला फसवणं बरोबर वाटतोय तुला? फसवायचं नाही राहणार. अरे पण त्या फॉरेनच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊन दे असं हटून बसले बघ. म्हणजे वहिनीसारखी हुशार तरी आहे काही बाई. मग समजावून सांगतेस मी, मग ते हटून बसणार नाहीत. ठीक आहे मग आज सांच्याला घरी गेल्यावर समजावून सांगतो मी. ते नव इथं महत्वाचा विषय म्हणजे वहिनींच्या निबंधाचा विषय. अरे मग विचार करा की त्याचा. बार भावा 1 नंबर विषय दिलास बघ तू. कोणी? मी? होय कुठला? काळी आई. काळी आई? राणादा ह्यो विषय? आपण आपल्या मातीला जमिनीला काळी आई म्हणतो. अरे पण शहरच्या आदमीचं काय, त्यांच्याकडे कुठं असते काळी आई? अरे धनधान्य ते भाजीच्या रूपात पोचतेच की त्यांच्याकडे. राणा तू शेतकरी आहेस म्हणून तुझं आपले मन दुसऱ्याला चिटकवायच बरं. हे पण डाच आहे की तेरा. सूरज म्हणतोय ते खरंय. चहा पिऊन तुझी बुद्धी चालल्या. ठरलं. अंजली बाईसनी 1 नंबरचा विषय सांगितला. मला शाबासकी मिळणार म्हणजे मिळणार. राणादा अरे वहिनीसनी चांगलं मार्क मिळावं म्हणून सगळं केलेस का त्यांची शाबासकी मिळावी म्हणून केलेस? ते त्यासनी जादा मार्क मिळावा म्हणून
ते शाबास किती चुकून तोंडात निघालं. हो चुकून गेलं काय तोंडात ना काय बरकत चुकून आलंय बघ. चुकून गेलं चुकून. असं चुकूनच निघालं म्हणलं ना हो. चुकूनच निघाले होते असं चुकून आला येते चुकून